नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत रावत बारामतीकर. आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. केतकी निमगाव, इंदापूर तालुका, पुणे जिल्हा. संपूर्ण हिंदुस्थानातलं नंबर 1चं मैदान म्हटल्यानंतर केतकी निमगावच्या मैदानाचा उल्लेख करावाच लागतो. चिंचेचा आखाडा, कुस्तीवरती अलोट प्रेम करणारं गाव आहे केतकी निमगाव. केतकेश्वर महाराजांचा उत्सव आणि या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून केतकी निमगाव ग्रामस्थांनी एक भव्य आणि दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे. तारीख लक्षात ठेवा, 21/4/2024 वार रविवार. 21/4/2024 रविवारी फार मोठं मैदान घेतलेलं आहे केतकी निमगाव ग्रामस्थांनी. आणि एक विशेष उल्लेख करावा लागेल, महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या घेतलेल्या केतकी निमगावच्या कुस्ती मैदानात. प्रत्येक वर्षी महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र कुस्तीच्या कुस्त्या घेतात, पण या वर्षीही महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत आणि अनेक गावची मंडळी घ्यायला लागलेली. कुस्त्याही तशा तोलामोलाच्या घेतलेल्या आहेत. चिंचेचा आखाडा, जगभरात प्रसिद्ध असलेला चिंचेच्या आखाड्यात कुस्त्या होणार आहेत. 1 नंबरसाठी कुस्ती घेतली महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे, गंगावेस तालमीचा पैलवान विरुद्ध माऊली कोकाटे अशी कुस्ती 1 नंबरसाठी घेतलेली. तर 2 नंबरसाठी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर, गंगावेस तालीम विरुद्ध पैलवान शैलेश शेळके, इंडियन आर्मीचा पैलवान, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, पुणे. त्यानंतर पैलवान दादा मुलानी विरुद्ध रोहित जवळकर, तोला मुलाची कुस्ती घेतली. दादा मुलानी केतकी निमगावचा सुपुत्र, केतकी निमगावचा एक अस्सल हिरा विरुद्ध रोहित जवळकर हा पुणे जिल्ह्यातला पैलवान आहे. काळभोर आखाड्याला सराव आला. त्यानंतर पैलवान पृथ्वीराज मोह, मुठा गावचा सुपुत्र, पुणे जिल्ह्याची शान म्हणतो मी त्या पैलवानला. अतिशय लढवय्या पैलवान, अनेक पदकाचा मानकरी आहे आणि लढाऊ पैलवान आहे. आणि टक्कर आहे पैलवान हसन पटेल बरोबर. हिंद केसरी हजरत पटेल यांचे चिरंजीव आहे. शाहपुरी तालमीला सराव आला आहे. खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत. पैलवान जयदीप पाटील लढणार आहे. अतिशय देखण्या तब्येतीचा पैलवान, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करणारा जेऊरचा पैलवान, महाराज चॅम्पियन, माजी आमदार नारायणआबा पाटलांचा पुतण्या येतो. पण टक्कर आहे पैलवान सुदर्शन कोतकर बरोबर. नगरचा पैलवान शिवरामदादा तालमीला सराव आला. त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान संदीप मोठे, सांगलीचा पैलवान, आणि विरुद्ध पैलवान सुनील फडतरे, कर्नाटक केसरी, शिवरामदादा तालीम, पुणे अशी कुस्ती घेतली. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान समीर शेख, महाराज चॅम्पियन, खडकीचा पैलवान, हनुमान आखाड्याला सराव आला आहे. एक देखण्या तब्येतीचा पैलवान विरुद्ध पैलवान मनीष रायते, भवानीनगर जवळचा पैलवान आहे संसरचा. भवानीनगर तालमीमध्ये सराव आला होता. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सराव आला आहे पुण्याला. अतिशय चांगला पैलवान आहे. त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान सतपाल सोनटक्के, महाराज चॅम्पियन, कंदरला सराव आला आहे. विरुद्ध पैलवान राघू ठोंबरे अशी कुस्ती घेतलेली. खूप चांगली कुस्ती आहे ती सुद्धा. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान मामा तरंगे, महाराज चॅम्पियन आहे, तरंगवाडीचा सुपुत्र आहे, मार्कड कुस्ती केंद्रामध्ये सराव आला आहे. विरुद्ध पैलवान शुभम कोळेकर, अतिशय लढवय्या पैलवान. त्याखाली कुस्त्या घेतलेल्या आहेत इंटरनॅशनल पैलवान नामदेव कोकाटे, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, सराटी गावचा सुपुत्र, विरुद्ध शुभम थोरात, महाराज चॅम्पियन आहे, इंटरनॅशनल पैलवान आहे. त्याही नंतर कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत. खाली पैलवान रवी चव्हाण, इंटरनॅशनल पैलवान आहे, पैलवान शुभम दुधाळ, महाराज चॅम्पियन आहे. त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान जमीर मुलानी, कुर्डवाडीला सराव आला, छत्रपती शिवराय व्यायामशाळा, विरुद्ध श्रीनिवास पात्रूड, महाराज चॅम्पियन आहे, सोलापूर जिल्ह्यातला पैलवान, मोहोळ जवळचा, हनुमान आखाड्याला सराव आला. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान अभिजित शेंडे, केतकी निमगावचा एक उगवता तारा, अस्सल हिरा, केतकी निमगावला सराव आला होता. आता गंगावेस तालमीला सराव आला. अतिशय लढवय्या पैलवान आणि टक्कर आहे रामा कांबळे पैलवान बरोबर, महाराज चॅम्पियन. त्यानंतर कुस्ती घेतलेले शिवम भोंग, केतकी निमगाव विरुद्ध पंकज पवार, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, आणि त्या खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत. आपण बघू शकता कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत पुन्हा एकदा जाहिरातवरती. आणि सकाळी 10 ते
1 वाजेपर्यंत 100 रुपये इनामापासून 5,000 पर्यंत कुस्त्या मैदानामध्ये जोडल्या जाणार आहेत। याची नोंद घ्या सगळ्यांनी। कुस्त्या कशा जोडलेल्या आहेत आपण पाहूया। समस्त ग्रामस्थ केतकी निमगाव जाहीर करतायत, सगळ्यांनी कुस्त्या बघायला या। एकवीस 4/2024 रविवार दुपारी 1 वाजता